हॅलो गाइज, मी आहे काव्या आणि स्वागत करते मी तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आहोत तिकोना किल्ल्यावरती। पावित्र्य राखा, स्वच्छता ठेवा। गडाचे दरवाजे सायंकाळी 5 वाजता बंद केले जातात। आणि हा आहे तिकोना किल्ल्याचा स्टार्टिंग पॉइंट। इथून आपण आपला ट्रेक सुरू केलेला आहे। किल्ल्यावर जायला मिनिमम 40 मिनिट लागतात। तर पाहूया आपण हा ट्रेक कसा होणार आहे आपला। आपण वीकडेज मध्ये आलेलो आहे, त्यामुळे इथे अजिबातही गर्दी नाहीये, कोणीच नाहीये। इथे एकदम भयानक शांतता आहे। थोडंसं पुढे आल्यानंतर इथे एक बोर्ड आहे, एरो दिलेला आहे, या साइडला जायचंय आपल्याला। तिकोना हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे। तिकोनाचे दुसरे नाव वितंगगड असे आहे। किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे 1100 मीटर आहे आणि या किल्ल्याची चढाईची श्रेणी ही सोपी मार्गामध्ये गणली जाते। पवना नदीवरील धरणाजवळ पुण्यापासून साधारणतः 60 किलोमीटर असणारा हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3500 फूट उंच आहे। या किल्ल्यावरून 3-4 किलोमीटर असणारा तुंग किल्ला दिसतो। किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले आहे। अजून ही छोटी आहेत, पण मोठी झाल्यानंतर याची केळी खायला मस्त येतील। थोडंसं वरती आल्यानंतर इथे 2 वाट आहेत। एक आहे ही वाट आणि एक ही इकडे जाते डाव्या हाताने। आपल्याला जायचं आहे, ही जी उजव्या हाताने जी पायवाट गेली, आपल्याला इकडे जायचंय। हा वरती जायचं एवढं। हो चल। 15व्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमद निजाम शाह याने इसवी सन 1482 ते 83 च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत आपल्या ताब्यात घेतला। इथे एकदम वरती टोकाला आहे किल्ला, इथून जायचंय आपल्याला वरती। काळे ढग। निजामशाही घराण्यातील मलिक अहमद निजाम शाह पहिला याने 1585 मध्ये हा किल्ला जिंकला आणि तो निजाम प्रदेशात समाविष्ट केला। 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाळा, लोहगड, माहुली, सोनगड, तळा आणि विसापूर या किल्ल्यांसह तिकोना किल्ला जिंकून संपूर्ण निजाम प्रदेशात असलेल्या कोकणाला आपल्या ताब्यात आणले। हा किल्ला एक धोरणात्मक संबंध होता, संपूर्ण पवना मावळ प्रदेशासाठी नियंत्रण केंद्र होता। 1660 मध्ये मावळ भागातील ढमाले कुटुंब देशमुखांना तिकोना किल्ल्याची सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी देण्यात आली। इथे थोडासा चांगला रस्ता आहे आणि ते पकडायला पण सपोर्टसाठी पण इथे लावलेले ते खांब। काही गर्दी नाही, कोणी माणसं नाही, काय नाही, एकदम छान शांत वातावरण आहे। जसजसं आपण वरती जाईल तसतसं हवेचा जोर थोडासा वाढलाय। हा किल्ला बराच काळ ढमाले देशमुख कुटुंबांच्या ताब्यात होता। 1665 मध्ये जयसिंगाने या प्रदेशावर आक्रमण केले आणि स्थानिक गावांवर हल्ला केला, परंतु हा किल्ला टिकून राहिला। 12 जून 1665 रोजी झालेल्या पुरंदरच्या करारानुसार हलाल खान आणि इतरांसह या प्रदेशावर हल्ला करणाऱ्या मुघल योद्धा कुबर खानला तिकोना किल्ला शरण गेला।
बसण्यासाठी इथे मस्त छान बाक आहे. जास्त दम लागला तर तुम्ही इथे आराम करू शकता. पण आपण पुढे जाऊया. गाईस फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहोत मेन एंट्रन्स जवळ. लाकडाचा दरवाजा आहे. छोटीशी गुफा आहे आणि या इथे पण एकदम चौकोनी आकाराचे हे असं कोरून इथे एक पॅसेज बनवलेला आहे. आणि गडाची तटबंदी तुम्ही बघू शकता. इथून पायऱ्या सुरू झालेल्या आहेत. जून रोजी कुबत खानने किल्ला ताब्यात घेतला, परंतु नंतर तो मराठ्यांनी परत मिळवला. 1682 मध्ये संभाजीराजे औरंगजेबाचा मुलगा अकबर याला भेटले. भेटीनंतर अकबराला तिकोना किल्ल्यावर राहण्याची ऑफर देण्यात आली. तथापि हवामान अनुकूल नसल्याने त्याला जैतापूर येथे हलवण्यात आले. आहे हनुमान मंदिर. मोठी अशी दगडामध्ये कोरलेली हनुमानाची मूर्ती आहे इथे. त्या मंदिराचं नाव आहे चपेटदान मारुती. आणि इथून आपल्याला वरती जायचंय सरळ. तुम्हाला शांत निसर्गमय ठिकाणी जिथे काहीच गर्दी नाहीये, तुम्ही एकदम छान गड एक्सप्लोर करू शकता. अशा जर ठिकाणी यायचं असेल तर तिकोना हे डेस्टिनेशन तुमच्यासाठी असू शकतं. इथली दुकानं आता बंद आहेत. जास्त पर्यटक या ठिकाणी येत नसल्यामुळे ही दुकानं बहुतेक बंद ठेवलेली आहेत. वाड्याचे अवशेष गडावर गाईज हे आहेत वाड्याचे अवशेष. या ठिकाणी पूर्वीच्या काळी जे सैनिक असायचे किंवा जे पण कोणी इथे राखणदार असायचे त्यांच्यासाठी इथे राहण्याची व्यवस्था होती. आता या ठिकाणी फक्त हे अवशेष बाकी आहेत. माझ्या पाठीमागे हे जे तुम्ही पाहू शकता हे जे आहे हे आहे श्रीराम मंदिर. इकडे जाण्यासाठी इथे काय बहुतेक पाण्याचे टाके हे किंवा विहीर आहे. आणि जाण्यासाठी मला वाटतं या साईडने रस्ता आहे. पूर्ण कसं डोंगरामध्ये कोरलेलं मंदिर आहे. एकदम जवळून आहे. दाखव इथे. या ठिकाणी इथे विठ्ठल रुक्मिणी यांची दगडामध्ये अशी मूर्ती आहे आणि काही फोटो फ्रेम्स ठेवलेले आहेत. इथे एक छोटीशी रूम आहे आणि इथे हा दरवाजा आहे पण हा बंद आहे आता. या ठिकाणी पण एक
अशी खोल अशी जागा इथे आणि सामान पडलेले. आणि इकडे पण गुफा आहे. काळी झालेली सगळी. इथपर्यंतच खोदकाम केलेले आणि या ठिकाणी इथे पण असं खोदकाम केलेले आणि ते सामान पडलेले. श्रीराम ध्यान मंदिर. आपण आता गडाच्या जवळ पोहोचलेलो आहोत. आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत चुन्याच्या घाण्याजवळ. चुन्याचा घाणा गड किल्ले बांधकामामधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चुना. गड किल्ले संवर्धनाच्या कामामध्ये सिमेंटऐवजी चुन्याचा वापर केला जातो. मध्ययुगीन कालखंडात बांधकामामध्ये चुन्याचा वापर केला जात होता. तिकोणा किल्ल्यावरील घाणा आणि त्यात चुना दळण्यासाठी वापरण्यात आलेले दगडाचे चाक आजही सुस्थितीत आहे. घाण्याच्या चरामध्ये चुनखडी, वाळू, गुळाचे पाणी, मेथीच्या बिया, बेल, फळ यांसारखे पदार्थ एकत्र केल्यावर चाक त्यावेळी बैल लावून फिरवले जात होते. चाक फिरवल्यामुळे सर्व पदार्थ एकजीव होतात. चुन्याचा घाणा हे चाक आहे. हे चाक गोल गोल फिरवलं जायचं. आता आपण जाऊया बाले किल्ल्याकडे. गाईज ह्या पायऱ्यांची उंची खूप जास्त आहे. 1808 मध्ये मराठा सैन्याने इंग्रजांशी एक छोटीशी लढाई केली आणि नंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. आणि हा आहे बाले किल्ल्याचा एंट्रन्स गेट. फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहोत गडाच्या पायथ्याशी, गडाच्या दरवाजापाशी. इथून चालताना थोडंसं काळजीपूर्वक चाला, कारण पावसाच्या पाण्यामुळे इथे सगळं शेवाळ जमा झालेले आणि इथून पाय घसरू शकतो. सरळ पायऱ्यात एकदम. आणि इथे आहे पाण्याचे टाके आणि पाण्याच्या टाकेच्या पलीकडे तिथे तुम्ही पाहू शकता गुफा आहे. पण तिथे जाणार कसं, कारण इथून तर रस्ता नाहीये जायला. आहे गुफा आणि ह्या एकदम सरळ पायऱ्यात. आता इथून आपण जाऊया वरती. ह्या पायऱ्या एकदम रिस्की आहेत, त्यामुळे चालताना एकदम लक्ष देऊन चालायचे. एकदम स्ट्रेट आहेत ह्या पायऱ्या आणि 2 पायऱ्यांमधील उंची ही खूप जास्त आहे. तुम्ही हात टेकवत आपण चालू शकतो, नाहीतर इथे रोप पण दिलेले आहे. पण रोप पकडण्यापेक्षा तर मला इथे असं खाली हात टेकून चालायला सोपं जाते. पण हात पण घसरू शकतो इथे, कारण एकदम
शेवाळ जमा झालेले. हा पायऱ्यांचा रिस्की पॅच आपण पूर्ण करून वरती आलेलो आहोत. पती घेऊन आलो होतो आणि मी लास्ट टाइम जेव्हा गेले होते कैलासगडला तिथे मला एक डॉगी भेटला होता. आम्ही तिथे आमच्यासाठी खायला आणलेली चपाती दिली होती. तो खूप जास्त भुकेलेला होता म्हणून मी वेळेस मुद्दाम म्हणून घरातून येताना चपाती आणलेली आहे. खा चपाती, खा खा ती खा. खाणार आहे. हा आहे गडाचा परिसर. आपल्याला अजून वर जायचे पण त्यापूर्वी आपण हा इथला परिसर पाहून घेऊया. ओके, हे पाण्याचं टाके. इथे आहे ही रूम. ही एक रूम आहे. त्यानंतर त्याच्या शेजारीच ही आहे दुसरी रूम. पाणी साचले इथे. त्यानंतर इथे पण एक असा आहे. अरे, हे कधी पण वरून पडू शकतं. ते बघ, ते कुत्रा आलं. बिचारा किती भुकेलेला आहे बघा तुम्ही. त्याचं पोट बघा एकदम कसं झालेलं आहे. आम्ही घरून जी चपाती आणली होती ती आम्ही त्याला दिली आहे. प्लीज जर तुम्ही गड किल्ल्यांवरती अशा भेट देताल तर तिथल्या प्राण्यांना जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही खायला द्या. हट, हे खाऊ देत नाही त्याला. ह्याने खाल्ले, त्याला खाऊ देत नाही. इथे समोर भुयार टाईप आणि इथे जायला जागा आहे. आपण जाऊन पाहूया इथे काय आहे.
ओके. काहीच नाही ना. काहीच नाही, एक छोटीशी गुफा आहे. समोर पाहताय तुम्ही, हे आहे वितडेश्वर महादेव मंदिर. या ठिकाणी महादेवाची पिंड आहे. इथे नंदी आहेत आणि या ठिकाणी पण इथे नंदी आहेत, पण पुढचं हे जे तोंड आहे समोरचं हे इथे तुटलेलं आहे, नाहीये, फक्त पाठीमागचा भाग आहे. आणि आपण जाऊया आता मंदिरामध्ये. हे आहेत गड किल्ल्यांवरचे राखणदार. बघू शकता तुम्ही, 1 2 3, हा छोटासा एक टिल्लू, 4. मंदिराच्या समोर आल्यानंतर इथे आपल्याला अजून एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. हे आहे पाण्याचं टाकं. हा आहे आपला भगवा झेंडा. किल्ला तसा पाहायला गेलं तर छोटा आहे, त्यामुळे एक तासामध्ये पूर्ण किल्ला पाहून होतो. ओके, फायनली आपण पोहोचलेलो आहोत टॉप वरती. आणि हे पाहू शकता, इथे अवशेष आहेत. आता आपण पूर्ण किल्ला पाहून झालेलं आहे आणि खाली चाललेलो आहे.
लवकर जास्त दिसते.